दोस्तों नमस्कार, मैं स्टान पांडे। आप देख रहे हैं कहर न्यूज। यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करना और आइकन बेल दबाना ना भूलें, जिससे आप लोगों को न्यूज अपडेट मिलता रहे। मलाड पश्चिम स्थित सोमारी बाजार में पटला देवी मंदिर का ये गेट है। आप लोग देख सकते हैं कि यहाँ पर सौंदर्यीकरण किया गया है, लाइटिंग की सजावट की गई है। इसको उद्घाटन के लिए माननीय सांसद गोपाल शेट्टी का इंतजार किया जा रहा है। मलाड विधानसभा अध्यक्ष सुनील कोहली के नेतृत्व में ये मंदिर का सौंदर्यीकरण करने का काम गोपाल शेट्टी साहब के नेतृत्व में किया गया है। स्थानीय नगर सेविका योगिता सुनील कोहली के अथक प्रयत्नों से ये संभव हो चुका है। सामने आप देख सकते हैं कि माननीय सांसद गोपाल शेट्टी जी पटला देवी का दर्शन करते हुए पंडित जी उनको मंत्र द्वारा उच्चारण करके आशीर्वाद देते हुए और प्रसाद ग्रहण करके मंदिर से बाहर निकलते हुए सांसद गोपाल शेट्टी के बाहर ये बोर्ड लगा हुआ जिसका लोकार्पण करते हुए सांसद गोपाल शेट्टी यहाँ पर सभी उपस्थित भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता और मलाड विधानसभा अध्यक्ष सुनील कोहली, स्थानीय नगर सेविका योगिता सुनील कोहली उपस्थित हैं और साथ में बहुत सारे कार्यकर्ता और माँ के भक्त मौजूद हैं। ये लाइटिंग का साइन बोर्ड है, देखिए बटन दबाकर गोपाल शेट्टी साहब ने इसको शुभारंभ किया है। ये देखिए उजाला बोर्ड के ऊपर ये संस्कृत में एक मंत्र लिखा है, इसको उन्होंने बोर्ड पर लिखा हुआ है जिसको उन्होंने उद्घाटन किया है। साथ में देखिए ये यहाँ पे पार्टी के कार्यकर्ता और स्थानीय लोग उपस्थित हैं। कार्यक्रम में माननीय सांसद गोपाल शेट्टी का स्वागत हुआ। माननीय स्थानीय नगर सेविका श्रीमती योगिता कोहली का स्वागत करते हुए मलाड विधानसभा अध्यक्ष सुनील कोहली का स्वागत। मुकेश केनी जिन्होंने इस प्रोग्राम को सजाने में बड़ी मेहनत की है, उनका स्वागत। श्री पटला देवी देवस्थानचे सर्व कर्ते धरते मलाड विधानसभा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सुनील कोहली, नगरसेविका योगिताताई कोहली, दिलीप म्हात्रे जी, भूषण मंत्री सुरेश महंत, अन्य सर्व देवस्थानचे पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमचे ज्येष्ठ गंगाराम जमनानी जी, माझ्यासोबत आलेले धवल बोरा, उपस्थित सर्व नगरजन बंधू आणि भगिनींनो, आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एक चांगल्या वास्तू निर्मितीचं आपण लोकांनी उद्घाटन केलं आणि योगायोग आज संपूर्ण महाराष्ट्रात मंदिराचे दार गेल्या 1.5 वर्षानंतर उघडलं, त्याचाही एक आपल्याला आनंद आणि समाधान आहे। आणि सुनील कोहली आणि योगिताताईंनी गेले 4.5 वर्ष मालाड परिसरामध्ये भरपूर असे लोकोपयोगी काम, मग ते नगरसेवक फंडातून असो किंवा व्यक्तिगत खाजगी स्वरूपाच्या फंडाच्या माध्यमातून विकास कामं केले। मग एसपी रोडला असो किंवा ठिकठिकाणी चौक निर्माण करण्याचा असो, आणि म्हणून या सर्व कामामुळे एक नावलौकिक ह्या परिवाराचा झालेला आहे। मी ज्यावेळी सुनील कोहली पहिल्यांदा पक्षात प्रवेश त्यांनी केला त्यावेळी इथे सभा आपण लोकांनी घेतली होती, तेव्हा मी आलो होतो। आणि त्यानंतर ज्यावेळी योगिताताईला आपण तिकीट दिलं त्यावेळेचा त्याच्या आधीचा राजकारण इकडचा एक वेगळ्या प्रकारचा होता आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला इतका मोठा यश इथे मिळेल असा कमीत कमी मला तरी वाटत नव्हतं। जिंकू आपण, परंतु ज्या मताधिक्याने विजय हासिल केलं आणि त्याच्यातून सुनीलने गेले अनेक वर्ष केलेले काम आणि कामाची तळमळ, एकूणच परिसरातल्या लोकांच्या, जुन्या लोकांच्या भेटी, संपर्क, मग शाळा आणि कॉलेज जीवनातले लोकही कधी कधी कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटत असतात। तर सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना माणूस किती लोकांबरोबर गाठीभेटी होतात आणि किती वर्षानंतरही ते गाठीभेटी कायम ठेवून
त्यांच्याबरोबर आपण संबंध प्रस्थापित करत असतो त्याचा उदाहरण अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालं. आणि म्हणून आजचा जो हा काम आजच उद्घाटन करायचं होतं आणि महापालिकेचं काम म्हटलं का मग त्याच्यात काही ना काहीतरी बाकी राहतोच, परंतु राहायला नाही पाहिजे. मला ज्यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी लोक सांगतात तर मी ज्या काही गोष्टी मला सांगायच्या असतात ते मी सांगत असतो. हा कडक शब्द असतात मातृभूमीच्या भाषेनुसार. आणि पहिल्याचा काळ आणि आताच्या काळामध्ये खूप फरक झालेला. पहिल्या वर्षामध्ये एखादा कार्यक्रम झाला तर खूप केलं नगरसेवकांना असं वाटतं. आता दर आठवड्याला कुठे ना कुठे काही ना काही कार्यक्रम असतो, काही ना काही आपण करत असतो. आणि कामं पण खूप वाढलेली आहे, व्यापही तितकाच वाढला आहे. आणि महानगरपालिकेचा जो काही नियम आहे त्या नियमाच्या माध्यमातून एखादा काम आपण यशस्वीरित्या पुरा करणं ते इतकं सोपं नाहीये. आणि तरी सुद्धा कार्यकर्ते जर चिवटीने एक जिद्दीने त्या कामाच्या पाठपुरावा आपण लोकांनी केलं तर भरपूर कामं होतं हे आपण लोकांनी पाहिलेलं आहे. आणि योगेशताईंना आणि सुनीलला ज्या गावदेवी आहे, ज्या गावदेवीच्या श्रद्धेने आपले वडील आणि त्यांच्या पूर्वीचे लोक आणि आपण आता आणि नंतर आपल्या नंतरची पिढी हे सर्व ज्या पाटलादेवी मंदिराच्या सोबत ज्यांचा एक विश्वास म्हणूया किंवा एक श्रद्धा निर्माण झाली आहे, अशा ठिकाणी इतकं चांगलं काम करण्याची संधी मिळणं हा सुद्धा एक भाग्यातलाच गोष्ट असं मी मानेन. आणि म्हणून हे सर्व आपण लोकांनी करत राहायला पाहिजे. शेवटी आपल्या हिंदू धर्माचं वैशिष्ट्य म्हणजे आपण आपल्या देवी देवतांचा आता पूजापाठ, मान सन्मान, आदर जे काही करायचं ते आपण करत असतो. परंतु आपण लोकांचं वैशिष्ट्य हे आहे का आपण इतर धर्मियांचाही देवी देवतांचा आपण नेहमी आदर करत असतो. मग अनेक लोकांना तुम्ही पाहाल बँड्राच्या माईमच्या चर्चमध्ये जातात, बँड्राला मग तुमचा बाबाचा आता दर्ग्यामध्ये जातो, आपण अनेक ठिकाणी आपण जातो. आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये फरक इतका आहे की इतर लोक अजिबात येणार नाही. माझ्यासारखा माणूस आहे कितीतरी वेळा रमजानच्या वेळी जवळ खजूर खाल्ले आहे, कलिंगड खाल्ले आहे, डोक्यावर टोपी पण लावून घेतली, सर्व लावले, परंतु ते लोक चुकून सुद्धा कधी पण आपला टिळा लावणार नाही. हे त्यांच्या त्यांनी आपल्यामधला फरक आहे. सुनीलनी उल्लेख केला 786 सीटीआय सर्वे नंबरचा. आपण त्या 786ला महत्व किती आहे हे आपण मनातून आपण लावून घेतो, परंतु अन्य लोक करत नाहीये. आणि अन्य लोक करत नाही म्हणून देशाच्या जगाच्या पाठीवर त्यांचा नाव निशाण कितीतरी देशाचा मिटलेला आहे हे आपण लोकांनी पाहिलं. आणि म्हणून आपला हा सनातन धर्म हजारो वर्षापासून किती संकट आले, किती लोकांनी ह्याला संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु संपवणारे संपले, परंतु आपला धर्म संपत नाही. त्याचा हा वैशिष्ट्य आहे. आपण वाढत जातोय आणि आपण वाढवण्यासाठी खूप हातामध्ये तलवार विलवार घेऊन काय करत नाहीये. आपण फक्त सकाळी उठून आपल्या देवाची पूजा करतो आणि आपण करतो हे पाहिल्यानंतर आपली नंतरची पिढी हे करत असते. मी पहिला खूप श्रावण महिना एकदम कडक पाळत होतो, दाढी पण काढत नव्हतो सर्व. नंतर मग दाढी बंद केलं आणि सर्व नगरसेवक झाल्यानंतरही आई वडिलांची संस्कार होते. गरिबीमध्ये पण खायला नसलं तरी सकाळी आई उठून देवाची पूजा करते हे आपण लोकांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून मी किती कडक देवाची पूजा वगैरे करत होतो, तर श्रावण महिना खूप कडक पाळत होतो. आताही श्रावण महिना पाळतो, परंतु मी दाढी वाढवणं बंद केलं. परंतु आता माझा मुलगा तो माझ्यापेक्षा जास्त धार्मिक झाला आणि मी थोडा कमी झालो, स्लो झालो. म्हणजे आपला प्रयत्न काय असतो, आपल्या नंतरची पिढीने हे सर्व अंगीकार करावं. आणि ज्यावेळी त्या लोकांना अंगीकार केलं तर आपल्याला वाटतो का आता आपण कुठेतरी कमी करायचं. आणि मी पूजा करत असताना सकाळी फक्त 2च मिनिटं पूजा करतो. त्या 2 मिनिटात सर्व जगाला सुखी ठेव म्हणून देवाला सांगतो. म्हणजे त्यात सर्व आले, मला सुखी कर, माझ्या बायकोला सुखी कर, माझ्या मुलांना सुखी कर, ह्याला कर, त्याला कर. कशाला बाबा, सर्व सुखी होऊन ना काय फरक पडतो आपल्याला. सर्वांना सुखी कर हे 2 मिनिटात होतो. आणि मग 2 मिनिटात ते पूजा केल्यानंतर दिवसभर लोकांचं काम करायचं, हा माझा सर्वात मोठा पूजा, एकदम सर्वात मोठा पूजा हे करत असतो. आणि ह्याच्यामध्ये खूप मोठी ताकद निर्माण होत असते. आणि म्हणून हे सर्वांनी केलं पाहिजे. आणि आपण किती भाग्यवान आहोत
आज मंदिराचा विषय आहे म्हणून परत एकदा मी राम मंदिराचा इथे उल्लेख करणार. आपण किती भाग्यवान आहोत ह्या गेल्या शताब्दीमध्ये जन्मलेले लोक आणि ह्या शताब्दीमध्ये जे आता आपण वावरतो ते किती भाग्यवान आहेत. आपल्या बाप दादा परदाद्यांनी राम मंदिर जेव्हाही तुटलं असेल त्यानंतरची पिढी सर्व त्यांच्या डोक्यावर ते कलंक घेऊन जगले आणि कलंक घेऊन ते गेले वरती. परंतु आपण भाग्यवान आहोत. आपल्या नजरेसमोर आपल्या बापदाद्यांच्या डोक्यावरती किंवा त्यांच्या डोक्यावरती जे काही कर्ज होतं ते फेडण्याची संधी आपल्याला मिळाली. ती फेडण्याची संधी आपल्याला मिळाली. आपण राम मंदिरच्या निर्माणासाठी ज्यांच्याकडे यथाशक्त पैसे होते ते पैसे दिले आणि आपल्या नजरेसमोर ते होणार. आणि आपण सर्वांचा एक खासदार म्हणून मी इतका भाग्यवान आहे. 1992ला खूप परिस्थिती वाईट नव्हती. तुमचा हातात टी शर्ट खूप चांगला आहे, पण मी जे टी शर्ट घालून गेलो होतो ते आता त्याचा आठवण येते मला. सर्व जुन्या गोष्टी सर्व मला आठवणी आहे. मी 300 किलोमीटर पदयात्रा अयोध्येचा मी केलं. माझ्या नजरेसमोर ढाचा तुटला आणि माझ्या नजरेसमोर ढाचा तुटला हे 2014च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत मालवणीला जाऊन मी सांगितलं. मी म्हणून मी कट्टर हिंदू आहे. तुम्ही कट्टर मुसलमान असाल तर मला काही प्रॉब्लेम नाही, परंतु मी कट्टर हिंदू आहे. मी हे करून आलोय. तुम्हाला मतं द्या तिथं द्या हे मी चालू कडक एकदम कडक भाषण सांगितलं. मी माझ्या दिल्ली निवडणुकीच्या काही गोष्टी मी खूप सरळ आहे. मी किती सरळ आहे तर एखादा प्रचार करत असताना जीप वरून मुसलमान दिसला का मी त्याला नमस्कार करायचो. एकदा करायचा, दोनदा करायचं, तीनदा केलं, पण त्यांनी मला रिस्पॉन्स दिला नाही. तर मी रथ उचलून त्याला जाऊन भेटून आलोय. 16 तारखेला मी मोठ्या मताधिक्याने जिंकणार आणि मी तुला परत भेटायला येणार हे मी 4 लोकांना बोललो निवडणुकीत. अरे त्याला त्याच्या धर्माची एवढी गरुड असेल तर मलाही असलं पाहिजे. बाबा तू मतं देऊ नको ना मला, पण माझा नमस्कार तर स्वीकार. आणि तो नमस्कार स्वीकारत नसेल तर मग आपल्याला आपली जात त्याला दाखवावी लागेल. आणि हे आपण आपल्या पूर्वजांनी केलं, आपण करतो आणि आपली नंतरची पिढी करेल. आणि म्हणून आपला हा सनातन धर्म याला खूप स्कोप आहे पुढे. आज जगातले लोक जर भारत देशाने आपल्याला एक प्रधानमंत्री असे भेटले ज्यांनी संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव उदो केलं. आणि म्हणून सर्व जगातले लोक आपल्याला मानतात तर ह्यासाठी मानतात आपलं राहणं खाणं, आपला विचारसरणी, आपल्या इतर लोकांच्या बाबतीत आपल्या मनातल्या आदर, इतर लोकांना समाविष्ट करण्याची क्षमता आणि ताकद परमेश्वराने आपल्याला या धर्माला दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्या देशाचा इतिहास बघितला तर अनेक देशातल्या लोकांना ज्यावेळी बाहेर काढलं त्या अशा अनेक लोकांना थारा देण्याचं काम आपण लोकांनी केलं, या देशाने केलं. आणि म्हणून संपूर्ण जगात आज आपल्या भारत देशाचं नाव आहे. आणि त्याचं एकच कारण का आपण देवी देवतांच्या पूजेच्या माध्यमातून आपण आपल्या संस्कृतीला खूप टिकून ठेवलेलं आहे. आणि भविष्य काळात सुद्धा हे टिकून ठेवावं अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. एक छोटासा सजेशन देतो, ते सुनील उद्या काढणारच. आपण पाठी फलक लावला त्याच्यासमोर तो झाड आहे. हे झाड मला का आठवलं आणि त्याचं भाषण मी का हातात करतो तर हे इथेच नाही तर बोरविलला काल मी बघितलं. एक झाड आहे ते 2 फूट वरती आहे. झाड पडलं असेल तर म्युन्सिपाल्टी येतात असे कापून जातात. आणि तो बुंदा तुम्ही बघा, तुम्हाला जिथे जे रोडमध्ये दिसत त्यात गोपाळचे आठवणार तुम्हाला. आता हे माझं भाषण ऐकल्यानंतर आठवणार. तर असे अनेक ठिकाणी पडले आहेत. हे म्युन्सिपाल्टीवाले नाही काढणार, हे आपल्यालाच काढावं लागेल. हे तुम्हीच काढा. म्हणजे इतका सर्व सुंदर आपण बनवलं त्या झाडाचा बुंदमुळे तो सर्व संपून जातो. आणि बोरिवलीला मी विचार केला कारण माझ्या डोक्यात आला, माझ्या डोक्यात असे भन्नाट कल्पना येत असतात. म्हणून इथे एक बोर्ड लावायचं आणि त्या बोर्डमध्ये लिहायचं ते झाडाचा जो बुंद आहे ते हेरिटेज आहे. ते हेरिटेज असल्यामुळे म्युन्सिपाल्टीवाले पण काढत नाही आणि निवडून आलेले लोक पण काढत नाही. याची आपण लोकांनी सर्वांनी देखभाल करायची. अशा प्रकारचा एक कटाक्ष बोर्ड लावायचा असं कोणाच्याच मनामध्ये येत नाही. आणि म्हणून सुनील आणि योगीला मी इतकं सांगेन, रस्ता एकदा खराब असला ना आपल्या वॉर्डमध्ये तर ते म्युन्सिपाल्टीला शिव्या घालतील लोक, रस्ता खराब असलं का. परंतु अशा काही छोट्या गोष्टी असतात ना ते पटकन गोपाल शेट्टी आठवणार, सुनील कोले आठवणार, योगिता कोले आठवणार. लोकांना वाटलं हे छोटा काम पण हे ना जमत नाही, हे लोकांच्या डोक्यात येणार. आणि म्हणून अशी छोटी छोटी कामं आपल्या परिसरामध्ये असलेल्या पाहून ते आपण लोकांनी केलं पाहिजे. आणि नक्कीच गेल्या 60 वर्षांमध्ये या मी जोडी म्हणणार. आता सुनीलचं नाव घेतलं तर मग योगिता ताईंना वाईट वाटेल, योगिता ताईंना घेतलं नाही यांना वाईट वाटेल. आणि म्हणून जोडीचा उल्लेख करतो. या जोडीने भरपूर असं काम केलं, भरपूर काम केलं. आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये बाबा आता सुनील जातो ना मी नाही गेली तर चालेल, योगिता गेल्या ना मी नाही गेलो तर चालेल, असा या दोघांच्या मनामध्ये कधीच येत नाही.
राजकीय आणि सामाजिक कार्यक्रम माझा घरगुती कार्यक्रम आहे अशा प्रकारे डोक्यात घेऊन हे लोक काम करत असतात. आणि म्हणून माझ्यासारख्या व्यक्तीला ज्यावेळी बोलवतात मग तो कार्यक्रम छोटा आहे किंवा मोठा आहे हे न बघता मला ज्यांनी बोलवलं आणि मी जर गेलो नाही तर त्यांची काम करण्याची जी तळमळ आहे त्याच्यामध्ये कुठेतरी कमी येणार. आम्ही एवढा मरतो आणि आमचा नेतृत्व आम्ही चांगला केलेला आहे पाहायला येत नाही असा जर मनात कोणाचा आला मग आपला काम करण्याचा जो स्पीड आहे आणि जी इच्छा आहे ती मरते असं मला नेहमी वाटत असतं. आणि म्हणून मी छोटा कार्यक्रम असला तरी जातो, तरी 10 लोक असले तरी जातो. मला काही लोक म्हणतात तुम्ही इतका 7 वेळा निवडून आलात, तुम्ही एवढे मोठे पद आहे तुमच्याकडे, तुम्ही अशा छोट्या कार्यक्रमाला जायला नाही पाहिजे. मी म्हटलं सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थी साधिके शरणी त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते. आई पाटला देवीला, खोकला देवी, शीतला देवीला नतमस्तक होऊन मंचावर उपस्थित आमचे सन्माननीय खासदार गोपाल शेट्टीजी, त्याचबरोबर मालाड देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी आहेत की नाही मला माहित नाही, पण माझे काका आहेत ते दिलीप. पण आज तुम्ही हा पार्टी चेंज केली, आमचा सुनील केला. मी तुमची मुलगी आहे दिलीप काका, त्याचबरोबर भूषण मंत्री, अखिला मंत्री, जमनानीजी, नरेंद्र राठोड आणि उपस्थित भारतीय जनता पार्टीची ताकद आणि माझे गावकरी मंडळी. आज एक किस्सा सांगते तुम्हाला. मी लहान होती, 8 वर्षाची होती आणि माझ्या वडिलांनी सवय लावलेली की पाटलादेवीच्या देवळात जायचं, दर्शन घेऊन यायचं. सकाळी उठायचा फार कंटाळा असायचा, तरी पण मी आणि माझी बहीण हातात फुलं घ्यायची होती. पण ती फुलांचं तेव्हा एवढं हे नव्हतं की जाऊन विकत फुलं घ्यायची. फुलं शोधत यायची, कुठे सडा पडलेला असते तिथे निवडायची आणि नेऊन पाटलादेवीच्या देवळात नेऊन सोडायची. तर आज या ठिकाणी आज मला आनंद होतोय की माहित नाही मला की आज हा खूप मोठा क्षण आहे माझ्यासाठी, खूप मोठा क्षण आहे. आणि आज इतके आम्ही दुःख पत्कारले काका, हार पत्कारली, भरपूर वेळा हारलो आम्ही, पण देवळात यायची मी, देवळात कधी पायरी मी सोडली नाही. ठीक आहे, हार जीत इलेक्शन मध्ये असते त्याचं दुःख वाटायचं, पण त्याहून जास्त दुःख मला झालं की माझं घर खाली झालं. घर खाली झाल्यानंतर मी आईच्या दर्शनाला यायची, अशोक असायचा तिथे, मी बसायची, मनातलं दुःख आपण देवी पुढेच व्यक्त करायचं. पण आज या ठिकाणी असं वाटतंय माझं घर खाली झालं, पण आई पाटला देवीने 2017ला मला जेव्हा भारतीय जनता पार्टी संधी दिली तेव्हा मला असं वाटलं की मला हा पूर्ण परिवार दिला आई पाटला देवीने. आज त्यांची सेवा करण्याचा मला एवढा परिवार, माझी 3 माणसं गेली, पण आज हा एवढा भरपूर ह्याच्यानी मला आशीर्वाद देणारा मला पुरा परिवार मिळाला. जेव्हा मला संधी मिळाली 2007ला, पण मी संधी गमावली, मला नको होतं, राजकारणच नको होतं. आणि त्याचबरोबर मी जेव्हा 2017ला मला भारतीय जनता पार्टीने संधी दिली तेव्हा मी पायी पाटलादेवीचं दर्शन घेतलं आणि काकाच्याला नमस्कार करायला गेले. काकाने मला आशीर्वाद दिला. मला एवढंच म्हणाले ते, योगिता तुझ्या बरोबर कोण आहे काय हे मला माहित नाही, पण आई पाटलादेवी तुझ्या बरोबर नेहमीच राहणार. आणि काका तीच ऊर्जा घेऊन मी, तुम्ही म्हणाले मला पाऊल पुढे टाक, काही होणार नाही, आई पाटलादेवी तुझ्या पाठीशी आहे. आणि तोच आशीर्वाद मला घेऊन मी पूर्ण जनतेसमोर गेली. आणि खरोखर थोडी भीती वाटली सुरुवातीला, पण खास करून खासदारांचं जे कार्य आहे, मी सुनीलजींना नेहमीच म्हणते, जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मी म्हणाली त्यांचं जे कार्य आहे, मी आता त्यांच्या समोर नाही बोलत, नेहमी यांना सांगते की एकदा त्यांनी जो शब्द दिला कोणाला तोच शब्द ते कायम ठेवणार आणि ते काम पूर्ण करतात. मी आई पाटलादेवीला तेच नमस्कार करते की ते त्यांचं नेतृत्व आहे, मी त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम सुरू केले. तर अशीच मला बुद्धी देव की मी पुढे पण येणाऱ्या काळात पण, मी असं बोलत नाही पुन्हा परत मीच येणार कोण, पण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मला जनतेची सेवा करण्यासाठी तुम्ही संधी दिली तर ह्यापुढे पण मी कार्य करणार. कारण आज खासदारांचं आम्ही नेतृत्व बघतो, एकदा शब्द दिला म्हणजे तो पूर्ण करायचाच आणि तो पूर्ण. मी बहुतेकशी कामं नाही झाली, थोडीफार झालेत माझी कामं आणि 2-3 राहिलेली आहेत कामं, ती येणाऱ्या काळात मी नक्कीच पूर्ण करेन.
माझ्या सासऱ्यांची इच्छा होती की इथे BST बस आणायची. बरेच अडथळे आले काका, पण मी तो जो शब्द जेव्हा आम्ही गेलो जनता पुढे तेव्हा मी सांगितलेलं की माझ्या सासऱ्याची इच्छा मी पूर्ण करेन आणि ती मागच्या वर्षी आम्ही पूर्ण केली. ठीक आहे, कोणी अडथळे आणले मी तो उल्लेख आजच्या दिवशी नाही करणार, पण करत राहणार. आणि त्याचबरोबर हेल्थ पोस्ट एक आपल्याला नाही आपल्या गावामध्ये, तर हेल्थ पोस्टसाठी जागा पण आरक्षित होती. सगळं मी फॉर्मॅलिटीज केलं, पण काही माणसांनी थांबवले. पण मी आज पाटलादेवीच्या समक्ष सांगते की खासदारांनी मला थोडं त्यात सहकार्य द्यावं आणि माझ्या या मालाडकर जनतेसाठी हेल्थ पोस्टची निर्मिती करावी एवढंच या ठिकाणी सांगते. पुन्हा एकदा मालाड देवस्थान ट्रस्टचं मी आभार मानते. त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर माझे गावकरी मंडळी आहेत, त्यांना मी खरोखर मनापासून आभार व्यक्त करते. आणि असंच तुम्हाला वाटते की कोणतं काम झालं पाहिजे ते लवकर मला सुचवा, मी नक्कीच पूर्ण करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे मान्य करायला गेल्या 2 वर्षात खूप खूप काम तिथं झालेलं आहे नगरसेवकाच्या पदात आणि मान्य करायला. आणि बऱ्यापैकी ह्याचं श्रेय सुनीलला जातं. एक त्याची भिरभिरती नजर असते, कुठे काय करायचं, काय करता येईल, अशा पद्धतीने त्या भिरभिरत्या नजरेनं माझी योगिता भाग्यवान आहे की तिला अशा पद्धतीचा नवरा मिळाला की जो अतिशय म्हणजे निस्वार्थीपणे नाही, माझ्या नगरसेवक आहे ना, मग तिचं काम मी करतोय आणि मला लोकसेवा करायची. आज लोकसेवेची कामं करणं हे तर त्यांचं काम आहे, पण ती होताना दिसणं हे मला अधिक महत्वाचं वाटतं. ह्या सुनीलचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी एकदा मनावर घेतलं की मग तो त्याच्या मागे लागणार, त्याचं नियोजन करणार. त्याच्याकडे नियोजन, सौंदर्यदृष्टी आणि एक्झिक्युशनचं स्किल ह्या 3 गोष्टी मी बघितलेल्या आहेत. कारण त्याच्यावर मला प्रत्येक वेळी मला आश्चर्य वाटतं. मालाडमधली जेवढी म्हणून कामं आज दिलेली आहेत ती नक्की पक्षालाही फायद्यात मिळणार आहेत, पण योगिता मॅडम तुझ्या कारकिर्दीतली ही कामं बऱ्यापैकी लोकांच्या आठवणीत राहणार आहे. कारण तुमच्या दोघांचं नाव हे प्रत्येक घराघरात गेलेलं आहे. अक्षरशः म्हणजे ही वस्तुस्थिती आहे, प्रत्येक घराघरात गेलेलं आहे. योगिता सुनील कोळी हे नाव सगळ्यांना सर्वपरिचित आहे. सुनीलचं ह्या अशाच कार्यक्रमातला आज एक मोठा टप्पा आणि पर्व ह्या मंदिराच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं. सौंदर्यकरण करताना त्याची विजन चांगली होती, ती आखणी करताना त्याचं नियोजन चांगलं होतं आणि एक्झिक्यूट करताना येणाऱ्या संभाव्य अडचणींमागे तो हात धुवून मागे लागला होता, तसा तो माझ्याही मागे लागला होता. पण गंमत अशी आहे की ही विजन लागते. गोरगरीब जनतेला अशा फंडातनं जे लोकसेवी काम होते त्याची नितांत गरज आहे. ते जरी त्यांचं काम करत असले त्यांची काम करणारी म्हणून त्यांचं नाव इथं कायम घेतलं जाईल असं मी सुनील आणि योगिता मॅडम तुम्हाला सांगतो. ह्या सौंदर्य आज आपल्याला भाग्य आहे की माझे कार्यसम्राट खासदार इथे आपल्याला उपस्थित आहे. याचं कौतुक करावं लागतं प्रत्येक वेळेला. एक कार्यकर्ता, एक नगरसेविका, आपले कार्यकर्ते काम करत असतात, पण जातीनं अशा कार्यक्रमाला हजर राहून ते कौतुक करतात. आज ह्या सौंदर्यीकरणाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की त्या सिस्टीममध्ये समोर राहणाऱ्या गोरगरीब जनतेला स्वच्छता आणि आरोग्याची नितांत गरज आणि या सौंदर्यीकरणाने एक नक्की की स्वच्छता तिथे येईल, त्याने आरोग्य निर्माण होईल आणि आमच्या सुनीलच्या ही सौंदर्य दृष्टीमुळे सकाळी उठल्या उठल्या आनंद राहील, शांत असं चांगलं चित्र लोकांना तिथे बघायला मिळेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी माननीय नगरसेविका योगिता कोळी, सुनील कोळी यांची मनापासून धन्यवाद देतो, त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. महत्वाचं की माझी पाटला देवी आणि माता पाटला देवीचे आशीर्वाद त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदैव त्यांना लाभो अशी सदिच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संबोधित. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदैव त्यांना लाभो अशी सदिच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संबोधित.
लोग के आपने ऐतिहासिक पल बना दिया, क्या कुछ कहना चाहेंगे सर? देखो, सबसे पहले तो आज नवरात्रि का शुरुआत हुई है, इसके लिए पूरे हिंदू धर्म के सभी लोगों को देवी की तरफ से प्रार्थना करता हूँ, देवी को प्रार्थना करता हूँ कि सबको सुख, समाधान, शांति, अच्छा आरोग्य मिले, ऐश्वर्य मिले और ये कोरोना का जो महा राक्षस पैदा हुआ है उसका पूर्ण नाश हो और लोग फिर से अच्छी तरह रहन सहन और अपने काम धंधे करें, इसी में देवी से प्रार्थना। सर ये मंदिर को पूर्ण करने में कितना दिन लग गया सर? कितने दिन से प्रयास चालू था? देखिए, ये पाटला देवी मंदिर है, ये मालर की ग्राम देवी है और ये करीबन 1807 साल में यहाँ के महंत करके थे, उन्होंने इस मंदिर का निर्माण किया और वब से लेके निरंतर यहाँ के पूरे हिंदू धर्म के आसपास के यहाँ के जितने भी लोग हैं उनकी देवी में आस्था है, ये देवी में विश्वास है। सब लोग अपने अपने तरीके से आते हैं, देवी का आशीर्वाद लेते हैं, अपनी मानता मानते हैं और देवी का आशीर्वाद पाकर वो अपने अपने काम धंधे कारोबार शुरू करते हैं। सर कोविड का मौका है यहाँ पे सर, यहाँ पे बोला जा रहा है कि ज्येष्ठ नागरिक और बच्चों लोग का अलाउड नहीं, तो उसके ऊपर क्या कुछ कहना चाहेंगे सर? देखिए, कोरोना का जो संकट है, WHO की गाइडलाइंस है, कुछ हमारी हेल्थ ऑर्गेनाइजेशन की गाइडलाइन है, सरकार की गाइडलाइंस है और जो भी गाइडलाइंस के हिसाब से जो सरकार को निर्देश दिए जाते हैं उसके तहत वो सभी को रिस्ट्रिक्शन देते हैं और इसी तरह छोटे बच्चे और ज्येष्ठ नागरिकों के लिए अभी अलाउ नहीं किया, लेकिन हम सरकार से प्रार्थना करेंगे क्योंकि मंदिर खुलवाने के लिए भी हमें काफ़ी आंदोलन करना पड़ा, दो बार हमें सड़क पर उतारना पड़ा और हिंदू धर्म की जो आस्था है उसके लिए कई बार हमको सरकार के सामने आक्रोश करना पड़ा। उसके बाद ही आज ये मंदिर खुले हैं, तो जल्द से जल्द जो भी सर्वसामान्य नागरिक है, ये देश के रहीवासी है, महाराष्ट्र के रहीवासी है, मुंबई के रहीवासी है, उनको मंदिर में जाके माता जी के भगवान के सामने माथा टेकने का उन्हें पूरा स्वतंत्र है और वो जल्दी से जल्दी मिलना चाहिए और सबको माता जी का दर्शन और भगवान का दर्शन होना चाहिए, ऐसे हमें अपेक्षा करते हैं। सर दर्शकों के लिए क्या कुछ कहना चाहेंगे? दर्शकों को यही कहना चाहेंगे कि कोरोना का ये काल खत्म होने के बाद अपने अपने कारोबार फिर से अच्छी तरह शुरू होने चाहिए और लोगों को जो अपने धर्म में आस्था रखते हैं वो कायम रखनी चाहिए, क्योंकि हिंदुस्तान में कई प्रकार की ऐसी उपलब्धियां पिछले 7 साल में हुई है और जो पिछले 70 साल में नहीं हुई है। एक विश्वास लोगों के मन में पैदा हो गया है, खास करके जो हिंदुस्तान को, इस धरती को, इस भारत भूमि को प्यार करते हैं, मोहब्बत करते हैं, उनको ये पता चला है कि 500 साल संघर्ष करने के बाद हमारा श्री राम जी का मंदिर है, वो राम जी मंदिर का सिर्फ घोषणा नहीं हुई, उसका निर्माण कार्य पूर्ण होके सम्माननीय हमारे देश के आदरणीय प्रधानमंत्री जी के हाथों से उसका मुहूर्त हुआ है और जल्द से जल्द वो जो मंदिर बनने वाला है, वो राम का मंदिर बनने वाला है। उस राम का मंदिर नहीं, वो राष्ट्र मंदिर है। उसके लिए कई लोग, राष्ट्र मंदिर है, उसके लिए कई लोगों ने अपने प्राणों की आहुति दी है। सरयू नदी में कितने लोगों ने अपना लहू बहा है और उसके बाद वो मंदिर का निर्माण पूरा हो रहा है, लोगों की आस्था पूरी हो गई है। इस देश में असमानता थी, किधर जम्मू कश्मीर के लिए, थोड़ा आवाज कमी करो सर, जम्मू कश्मीर के लिए जो 370 का जो कलम था, वो 370 का कलम नष्ट हुआ है, खत्म हो गया है पूरी तरह। और आने वाले समय में ऐसे कई प्रकार की उपलब्धियां है जो समान नागरिक कायदा रहने दो, हमारे देश में एक एकता और समानता होनी चाहिए, ऐसे कई प्रकार के कानून आने वाले समय में लोकसभा में पारित होने वाले हैं और देश के सभी लोगों को एक समान आज़ादी मिलने का समय नज़दीक आ चुका है। को कई रूप बोला गया है, जैसे आज शुरुआत पहला दिन है, तो बताइए जरा। देखो, नवरात्रि के 9 रूप रहते हैं, लेकिन जब भी कोई भी अच्छा काम करे तो वो मुंह पे सरस्वती रखती है और जब भी कोई उसे रोकता है तो वो काली का रूप भी लेती है। ऐसे बहुत सारे रूप नारी शक्ति में है और नारी शक्ति सबसे महान ऐसे मुझे लगता है, क्योंकि अपनी भारत माता भी एक नारी शक्ति है, पूरा देश अपना चलाती है। धन्यवाद। चाहेंगे सर? नहीं, निश्चित ही आज मराठी के लिए ऐतिहासिक पल है, क्योंकि आज नवरात्र का पहला दिन है
आज पूरे महाराष्ट्र में हमारे मंदिर जो बहुत दिनों से बंद थे वो खुले हैं। इसलिए जो धार्मिक लोग हैं, जो श्रद्धालु लोग हैं, उनको एक बहुत ही उत्साह का दिन है आज। और ऐसे समय पर भी हमारी नगर सेविका योगिता कोहली और सुनील कोहली, ये दोनों ने मिलकर ये जो मलाड का पाटला देवी मंदिर है, इसके आसपास का जो सौंदर्यीकरण का काम किया, जिसका उद्घाटन करने का अवसर मुझे प्राप्त हुआ, मैं बहुत ही प्रसन्नता महसूस करता हूँ। और सुनील जी ने बातें जो बताई, ये मंदिर कितना जूना है, कितना 100-125 साल से भी ज़्यादा इस मंदिर को हुए, और इस मंदिर की जो विशेषता है वो उन्होंने बताई। बहुत ही प्रसन्नता महसूस होती है कि हमारा जो सनातन धर्म है वो कितना डीप तक गया है और कितनी उसमें ताकत है, उसकी विचारधारा में कितना दम है। हम सारे लोगों को जोड़कर साथ में आगे बढ़ने की सोचते हैं। हमारा धर्म ऐसा है कि हम विश्व का कल्याण की कामना हम लोग करते हैं, और यही विशेषता है कि भारत जैसे देश पर बहुत बार आक्रमण हुआ, बहुत हमला करने का लोगों ने कोशिश किया, लेकिन जितना भारत देश को छोटा करने का प्रयास लोग करते हैं, भारत एक ऐसा देश है कि वो उससे भी बड़ा होकर उभरता है और दुनिया के सामने हम अपना परिचय देते हैं। यही विशेषता है, और इन सारी विशेषताओं के पीछे मैंने कहा कि हमारी देवी देवताओं की जो हमारी ताकत हम सबके पीछे खड़ी है, वही हमको प्रेरणा देती है हमेशा के अच्छा काम करने का। और हम संकल्प करते हैं कि हम आने वाले दिनों में सारे समाज, जो मानवीय जीव है, ऐसे सारे समाज को साथ में लेकर आगे बढ़ाएंगे। देश और दुनिया में भारत देश का नाम रोशन हो, इस प्रकार का काम हम सब लोग मिलकर करेंगे। सर, नवरात्रि का पर्व चल रहा है, देशवासियों को क्या शुभेच्छा देना चाहेंगे? नहीं, नवरात्र का पर्व है, खुशी भी है, थोड़ा गम भी है। खुशी इसलिए कि मंदिर खुले हैं, नवरात्र का महोत्सव जोर से शुरू हुआ है, लेकिन खेलने की आज़ादी जितनी मिलनी चाहिए उतनी इस बार भी नहीं मिली, इसका थोड़ा गम है लोगों को। लेकिन मैं मानता हूँ कि जो भी होता है वो अच्छे के लिए होता है। ऐसे समय पर लोग साथ में आते हैं, बैठते हैं, कुछ बातचीत करते हैं, नहीं तो फिर सारे लोग खेल में और सारे डिंग डांग में ही मिल जाते हैं, तो बहुत जूने लोग और अच्छे और सच्चे लोग भी मिलते हैं, तो बातचीत भी होती नहीं है। तो ये 1.5 साल में हमने बहुत जो खोए हुए लोगों को पाया और बातचीत करने का अवसर प्राप्त हुआ। घर के लोगों के साथ में भी कभी बातचीत नहीं होती थी, तो वहाँ पर भी एक अच्छा वातावरण निर्माण हुआ। मैं मानता हूँ कि भगवान जो भी स्थितियाँ पैदा करते हैं, उस स्थिति के हिसाब से हम लोगों ने चलना चाहिए, तो उसमें भी एक नया आनंद मिलता है। सर, पिछले 5 सालों से सुनील सर अलग अलग कार्यक्रम करते आ रहे हैं, उनके बारे में क्या कुछ कहना चाहेंगे सर? नहीं, मैंने बताया कि पूरे 4.5 साल में नगर सेविका योगिता बहन बनने के बाद में, वैसे इनका तो काम तो बहुत पहले से ही है, इसलिए तो मेरे जैसे व्यक्ति को जब मैं लोकसभा के चुनाव में खड़ा था, बहुत भारी वोटों से मैं यहाँ से मुझे लीड मिला। उसके बाद में जब उनको टिकट मिला तो लगता था कि जीतेंगे, लेकिन इतने बड़े वोटों से जीतेंगे ऐसा लगता नहीं था, और वो जीते। और जीतने के बाद में लगातार लोगों के साथ में संपर्क में रहकर बहुत सारे काम, मैं तो कितना अनगिनत बार यहाँ पर उद्घाटन के लिए आया हूँ। खुशी होती है कि जब एक पहली बार भी चुनकर आने के बाद में सुनील जैसे का एक लंबा एक्सपीरियंस जिसको है, वो योगिता बहन को मिला, इसलिए इतने सारे बड़े बड़े अच्छे काम हुए हैं। और मैं मानता हूँ कि आने वाले दिनों में इससे अच्छे और इससे बड़े बड़े काम होंगे मलाड के लिए। बहुत अच्छा।